जालना शहरातील गांधीनगर वॉर्ड क्रमांक 4 मध्ये कडक उन्हाळ्यात अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तुंबलेल्या नाल्यांमुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे। नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, कचरा आणि गाळ साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाणही वाढले आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसांपासून नाल्यांची नियमित साफसफाई झालेली नाही। नाल्यांमध्ये अडकलेल्या कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह बंद झाला असून घाण पाणी रस्त्यावर साचत आहे। कडक उन्हाळ्यात या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी अधिक तीव्र झाली असून परिसरात राहणे कठीण झाले आहे। स्वच्छता विभाग करतोय तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासन आणि स्वच्छता विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। या समस्येचा सर्वाधिक फटका शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे। रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यातून ये-जा करताना नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे। तसेच डासांचे वाढते प्रमाण पाहता डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने नाले साफ करून सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे। जालना जनता सेवा न्यूज बघत रहा।